नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण समर्थकांना घेऊन पोहोचायचं ठरवलेलंच आहे। त्यांनी मार्ग सुद्धा घोषित केलेला आहे। अंतरवली सराठीतून बाहेर पडल्यानंतर विजयश्री घेऊनच परत येईन अशा प्रकारचा प्रणही केलेला आहे। मुद्दा हाच आहे की अशा प्रकारचं आंदोलन अंतरवली सराठी ते मुंबईपर्यंत आणत त्यातून हाशील काय होणार आहे। अशा प्रकारच्या आंदोलनाच्या निमित्ताने आजवर काय हाशील झालंय हाही प्रश्न त्या निमित्ताने येतोच। कारण मराठा आरक्षणाचं असंच आंदोलन यापूर्वी सुद्धा आझाद मैदानपर्यंत पोहोचलं होतं। आझाद मैदानातलं ते आंदोलन राज्य सरकारनं हाताळल्याच्या नंतर पुढे शांत झालं, न्यायालयात गेलं, मुंबईच्या उच्च न्यायालयात जिंकलं, सर्वोच्च न्यायालयात त्यावेळच्या उद्धव सरकारने योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने पराभूत झालं। आता पुन्हा एकदा ज्या वेळेला मराठा आरक्षणाचाच मुद्दा घेऊन मुंबईकडे आंदोलन येऊ पाहतंय तेव्हा मुंबईत येऊन हा प्रश्न सुटेल का हा प्रश्न जन्माला येतो। आपल्या सोबत या निमित्ताने चर्चेसाठी असलेल्या मान्यवरांचा पटकन परिचय करून देतो। या चर्चेत मनोज जरांगेंचे समर्थक या नात्याने किशोर चव्हाण आहेत, ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत, ओबीसी नेता म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, आणि या चर्चेमध्ये विशाल कदम आहेत। विशाल कदम हे मराठा समन्वयक म्हणून आपल्याला परिचित आहेत। मला पटकन किशोर भाऊंना विचारायचं आहे। किशोर भाऊ, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, तुमचं माईक सुरू असेल, उत्तर द्या। मुंबईत आल्यानंतर तुम्हाला राज्य सरकारच्याकडून कोणते निकाल हवे आहेत? जर नसेल तुम्हाला मुंबईत यायचं तर तुम्हाला राज्य सरकारकडून काय हवं आहे? 1 2 3 4 असं करून सांगा। नाही, मी आज अजून एक आता विशालजी कदम आलेले आहेत, कायद्याचे तज्ञ आहेत, आमचे सहकारी आहेत, आणि छान प्रश्न आला की मुंबईत जायचं नेमकं घ्यायचं काय। मी आज नवीन माहिती आज देणार आहे। आम्ही मुंबईत येण्याचं मुख्य कारण आमचं जे आहे मराठवाड्याचं मराठा आरक्षण क्युरिटी पिटिशन तर चालूच आहे आपली। 24ला काय होणार हे कोणी सांगू शकत नाही, सुप्रीम कोर्टात आहे। मराठवाड्याचं जे आरक्षण आहे जो आरक्षणाचा विषय घेऊन आम्ही लढा उभारला होता आणि आज चांगल्या पद्धतीने सुटण्याच्या मार्गावर आला, तर पण का सुटलं हे आम्हालाच माहिती नाही। तरी हे आज सुटू शकतं मुंबईला जाण्याच्या पूर्वी। त्याचं नेमकं एक कारण आहे। मी आज नवीन माहिती देतो तुमच्या माध्यमातून मराठा समाजाला, प्रेक्षकांना, जे बाकी आपले सहकारी त्यांनाही। हे बघा, मराठवाड्याचा विषय हा वेगळा आहे। एक 371 घटनेचं कलम आहे, याच्यात त्याचे उपकलम आहेत, आणि निजामाचा आणि भारत सरकारचा करार झालेला हैदराबाद करार। आणि मी आज जबाबदारीने बोलतोय, एक लक्षात घ्या, मराठवाड्याचा निर्णय घ्यायचा असेल तर राज्यकर्त्यांनी म्हणजे त्यांनाही अधिकार नाहीये। लक्षात घ्या मी काय बोलतो, जबाबदारीने बोलतो, विशालजी मला करेक्शन करू शकतात। 71 कलम काय सांगतं की मराठवाडा आणि कच्छ भाग हा दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या राज्यात आलेला आहे, त्याला त्या अधिकाराला संरक्षण दिलेलं आहे। तर अभ्यासांती असं आलं की आमचे जे विभागीय आयुक्त आहेत ते सुद्धा निर्णय घेऊ शकतात। ते कुणाची बांधील आहे? ते राज्यपालाची बांधील आहे, आणि राज्यपाल राष्ट्रपतीची बांधील आहे। लक्षात घ्या बरं का, अत्यंत गंभीरपूर्वक मागतो। आमचं म्हणणं काय आहे, आम्ही ऑलरेडी आरक्षणात होतो, मी नेहमी बोलत आलेलो आहे, हे कोणी नाकारलेलं नाही। हैदराबाद स्टेटमध्ये असेल, आंध्रात असेल, तिथून आम्ही इथं आरक्षण असताना आलो। ह्या महाराष्ट्राने आमचा अधिकार आम्हाला दिलेला नाही, ह्या पद्धतीने आम्हाला मार्ग निघू शकतो। पण अडचण आमच्या नेत्याची आलेली आहे। आमच्या नेत्याचा आमचा संवाद, नेता आमच्याशी संवाद करायला तयार नाही। मुंबईला जायचं म्हणतात, कसं जायचं रस्ता त्यांनी ठरवून दिलेला आहे, हातात घ्यायचं। टप्पे काही पाडलेले नाही आम्ही अजून, मनोज रावनी टप्पे पाडले नाही। मनोज रावचं एकच चाललंय, मराठ्यांना सरसकट कुंभी जात प्रमाणपत्र द्या, हा एकच मागणी आहे ना मनोज रावांची। हो सर, मनोज रावांना तुमच्या माध्यमातून विनंती करू, टप्पे पाडा, नियोजन करा, काय घ्यायचं असेल ते घ्या। मी आज नवीन जी माहिती दिलेली आहे, हो, ही माहितीचा अभ्यास तुम्ही चांगला, आणि कॅप्टननी माझ्यापेक्षा चांगले मुद्दे मांडले, आम्ही सगळं द्यायला तयार आहे ना। कुंभी प्रमाणपत्र कसं मिळतं हे तर आम्हीच दिलं ना, तेच मनोज रावनी केलं। आणि आता जे विचारलं काय मिळालं ह्या आंदोलनातून, मनोजच्या आंदोलनातून, तर कुंभी जातीचं प्रमाणपत्र मिळालंय। ते ठीक आहे, कमी मिळालं असतं तो भाग वेगळा आहे, पण त्या पाया होण्याची आमच्या सारख्यांची सिनियर लोकांची तयारी आहे। ठीक आहे, पण मग किशोरजी मी आपल्याला आपल्यासोबत असलेल्या प्रेक्षकांनाही जोडून ठेवायचं असतं, त्यामुळे मी पटकन काही गोष्टींची उजळणी करतो। तुम्ही हो का नाही मध्ये त्याचं उत्तर 30 सेकंदात नंतर द्यालच। एक तर तुम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षणाच्या साठीचा निकाल हवाय, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तुम्हाला ओबीसी अंतर्गत आरक्षण हवंय। तिसरा मुद्दा,
सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करायचं आहे. चौथा मुद्दा, सरसकट मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये जायचं आहे. आता या 4 पैकी कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही मुंबईत येणार आहात? नाही 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 सर, मी लाईट गेली जरा, काही अडचण नाही ना? दिसतो चेहरा वगैरे काही? का आवाज येतोय? हॅलो. जी जी, आपण बोला, आपण हॅलो. बोला. आपल्याला काही दुसरा आवाज ऐकायला आला असेल कदाचित काही तांत्रिक गडबडीमुळे, पण आपण बोला. ठीक आहे. काय नाही नाही, हे अजून एक आहे आईच्या जातीचं. आमचं म्हणणं काय आहे, आज आमचा जो सुसंवाद आमच्या नेत्याशीच मनोजरावनीच आमच्याशी संवाद ठेवलेला नाहीये. मी आज कबूल करतोय, आमची मागणी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, ही स्पष्ट मागणी आमची होती. मनोजरावनी काय केली, ती महाराष्ट्रभर केली. नाही, महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र. ठीक आहे बाबा, केली, नेता आहे, अधिकार आहे, पूर्ण महाराष्ट्राचं भलं करायचं होतं, पण पुढे अडचणी काय होतं त्या माहिती होतं. ह्या 4-5 मागण्या आम्ही काय म्हणतो, टप्पे करा. आताही वेळ गेलेली नाहीये. 20 जानेवारी आपली लांब आहे. हे 371 कलम काय माहिती करून घ्या. अरे आम्ही पाया होतो, समाज पाया होला तयार आहे, तुम्ही कळत व्हा, पण समजून घ्या. विनाकारण समाजाचं नुकसान करू नका. आम्ही तर होऊ देणार नाही. मी आज स्पष्टपणे बोलणार आहे. मनोज जरांगे पाटलांचा मी समर्थक आहे, राहणार आहे. पण ज्यावेळेस समाजाचा प्रश्न येतो, मुंबईला जायचा येतो आणि अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, समाजाच्या हाती नाही पडलं तर काय? मग त्याची जबाबदारी मी घेणार आहे का? मी नाही घेणार. आमच्या नेत्याच्या अंगावर येऊन पडेल. नेत्याची काळजी घेणं सुद्धा समाजाचा घटक म्हणून आम्ही काळजी घेत असतो. आणि आता संवादाची आमची अपेक्षा. ठीक आहे, ठीक आहे किशोरजी, पुरेसा वेळ सुरुवातीच्याच टप्प्यात मी आपल्याला दिला, कारण मुंबईत येऊन प्रश्न कसा सुटेल याचं उत्तर समाजालाही मिळालं पाहिजे. मराठा समाजाला हे सांगता आलं पाहिजे या सगळ्या चर्चांमधून. आणि जी चर्चेची आपली फेरी गेले अनेक वर्ष घडतीये, अनेक दिवस सातत्याने आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं चर्चा करतोय, त्याच्यातून समाजाचं प्रबोधन करण्याचा आमचा हेतू असतो. तुमच्यासारखी मंडळी या चर्चेत येतात आणि त्या आमच्या प्रयत्नाला हातभार लावतात. हे खरोखरच आमच्याकडून तुमच्यासाठीचं कौतुकास्पद विधान म्हणावं लागेल. मला पटकन या निमित्तानं चर्चेला पुढे न्यायचं आहे. ॲडव्होकेट विशाल कदम आपल्यासोबत आहेत. विशालजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? येतोय आणि तुमचाही आवाज आमच्यापर्यंत येतोय. धन्यवाद. या चर्चेत आपण जोडले गेलात. मला पटकन सांगा, ज्या पातळीवरचं हे आंदोलन आहे आणि आता ते ज्या स्तरावर जाऊन पोहोचलेलं आहे ते अत्यंत नाजूक स्थितीत गेलंय असं माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. तुमचं निरीक्षण काय आहे? तुमचं निरीक्षण 100% हे सत्य आहे. फक्त मला थोडासा चर्चेमध्ये थोडासा वेळ द्या, जेणेकरून ही जी नाजूक परिस्थिती निर्माण झालेली त्याला आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या वळणावरती आपण याला घेऊन येऊ शकतो. खरं तर आता चव्हाण साहेबांनी फार महत्वाची माहिती आपल्या सर्वांना दिली की वडीकाळा या गावामध्ये सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते. त्या आंदोलनामध्ये मी देखील सहभागी झालेलो होतो आणि आंदोलनाची मुख्य मागणी होती की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. आणि त्याचा आधार हा होता की निजाम स्टेटमध्ये जो मराठा समाज होता तो तिथल्या बॅकवर्ड क्लासमध्ये होता. जेव्हा निजाम स्टेटचं विलिनीकरण भारतामध्ये झालं त्यावेळेला जो महाराष्ट्रामध्ये आलेला निजाम स्टेट मधला भाग होता त्याच्यात जो मराठा समाज होता तो एका रात्रीमध्ये खुल्या प्रवर्गामध्ये आला. आणि जो निजाम स्टेटमध्ये राहिलेला मराठा समाज आहे आंध्र प्रदेशमध्ये जो गेला, त्या आंध्रामधले मराठा समाज आजही ओबीसी मध्ये आहे. आणि त्यानंतर आंध्राचं विलिनीकरण झालं, त्याच्यामध्ये देखील तेलंगणामध्ये गेलेला मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे. आणि नागपूर कराराच्या अंतर्गत ज्या काही अटी शर्ती ठेवलेल्या होत्या की राज्यांचं जे त्यावेळेसचे जे स्टेट्स होते त्यांचं विलिनीकरण करत असताना त्या समूहातील त्या राज्यातील लोकांचे मूलभूत अधिकारांचं संरक्षण युनियन ऑफ इंडिया हे करेल. मात्र त्याची अंमलबजावणी ही झाली नव्हती आणि त्यासाठी किशोर भाऊ चव्हाणांनीच एक याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे. आणि त्यावरती माननीय न्यायालयाने असं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की हे पॉलिसी डिसिजन आहे, यावरती राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. ते पिटिशन काही डिसमिस केलेलं नाही, त्यातल्या प्रेयर क्लॉज वरती काही न्यायालयानं नक्कीच आदेश दिलेले आहेत, पण न्यायालयाने हे म्हटलेलं आहे की हा सगळा निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, स्टेटची आहे. आणि मग त्या मागणीसाठी त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालं. न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची समिती त्या ठिकाणी मराठवाड्यासाठी गठीत करण्यात आली आणि मराठवाड्यातल्या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू करण्याचे अधिकार संदीप शिंदेच्या न्यायमूर्ती साहेबांच्या समितीला देण्यात आले. ती समिती कार्यरत नव्हती, काम करत नव्हती, तिला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नव्हता, ही तक्रार आमची सगळ्यांची होती. आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये मी स्वतः मनोज जरांगे साहेबांच्या सोबत आम्ही 120 ते 30 गावांमध्ये आम्ही त्या ठिकाणी जागृती मोठ्या प्रमाणावर केली होती. मी देखील काही दिवस
त्या प्रमाणात त्या ठिकाणी मी सहभागी झालेलो होतो आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की आंतरवली सराटीमध्ये जेव्हा आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामध्ये मुख्य मागणी ही होती की आमच्या न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांच्या समितीला संपूर्ण निधी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात याव्या. मात्र त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. त्या ठिकाणी मुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की सरसकट मराठ्यांच्या आरक्षणासाठी न्यायमूर्ती संदीप समिती घोषित करेल. मला इथं हा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी तिथं दबाव आणला का? त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवरती दाबदडपशाही करून त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांनीच आमच्याकडून या सगळ्या सरसकट मागण्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मागणी करण्यात आली असा शक्यता अशी शंका या ठिकाणी मला उपस्थित झालेली दिसते. त्यामुळं हे जे आंदोलन होतं ते फक्त मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं होतं. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आम्ही एलिजिबल आहोत ओबीसी मध्ये इन्क्लूड करण्यासाठी. त्या संदर्भातल्या साधारणतः 28,000 नोंदी सापडलेल्या आहेत. इन्क्वायरी कमिशन ऍक्ट नुसार न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे. एकच मिनिट सर. आणि स्टेट बॅकवर्ड कमिशननं ह्या नोंदी सगळ्या गृहीत धरून याचा रिकमेंडेशन स्टेट गव्हर्नमेंट करणं गरजेचं असताना आता मुख्यमंत्री साहेबांनी जे राज्य मागास आयोगाला काम दिलंय ते वेगळंच दिलंय. त्याच्यामुळे आमच्यासारखे जे आंदोलक आहेत जे या चळवळीमध्ये सुरुवातीपासून होते आमचा संभ्रम निर्माण करण्यामध्ये राज्य शासन यशस्वी झालंय. आंदोलकांमध्ये संभ्रम नाहीये. सरकार आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय. एक काटेसाहेब महत्वाची गोष्ट सांगतो. त्या आंदोलनामध्ये ऋषिकेश बेदरेंना अटक करण्यात आली. 25 दिवस त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यांना जामीन दिली आणि राज्य सरकारनं आज त्यांचा जामीन रद्द करावा म्हणून न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. त्यांना नोटीस न्यायालयाची प्राप्त झालेली आहे. त्यामुळे सरकारची भूमिका इथे संशयास्पद आहे. सरकार या ठिकाणी आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. मुंबईला यायचं त्याचे टप्पे पाडले पाहिजेत ही गोष्ट खरी आहे. मात्र सरकार जर प्रामाणिकपणे स्पष्टपणे जर बोलायला तयार नसेल तर आंदोलक त्यांच्यासोबत कशी चर्चा करतील हा मोठा प्रश्न आहे. अगदी आपणही आपली भूमिका सविस्तरपणे मांडलीत. पुरेसा वेळ आम्ही आपल्याला दिला. चर्चेला पुढे नेण्यासाठी मृणाल ढोले पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मृणाल ढोले पाटील हे चर्चेमधले आपल्याला परिचित ओबीसी नेते आहेत आणि त्याचबरोबर ते कायद्याचे अभ्यासक सुद्धा आहेत. मृणालजी, किशोर चव्हाण त्याचबरोबर आपल्यासोबत या चर्चेमध्ये असलेले विशाल कदम यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. आंदोलन ज्या पातळीवर नाजूक स्थितीत पोहोचलंय त्याच्याही पलीकडे जाऊन आता असं एक निरीक्षण चर्चेत आलं की सरकार मुद्दामनच आंदोलकांमध्ये कन्फ्युजन गोंधळाची स्थिती निर्माण करते. पण यातून आपल्या आजच्या चर्चेचा मूळ मुद्दा अनुत्तरित राहतो की मुंबईतून प्रश्न सुटणार आहेत का? मुंबईत येण्याचे टप्पे ठरवायला पाहिजेत ही मागणी एका बाजूला आहेच. दुसऱ्या बाजूला सरकार प्रामाणिक आहे की नाही हा संशय व्यक्त करणं सुद्धा एक वेळ समजू शकतं. पण प्रश्न मुंबईतून सुटेल का यावरचं उत्तर सापडत नाही. तुम्ही ते द्याल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आधी जे बोलले त्यांनी असं सांगितलं की मराठा हा आधीपासून बॅकवर्ड लिस्ट मध्ये होता. हैदराबाद संस्थानामध्ये होता, आंध्रमध्ये होता, तेलंगणामध्ये होता. एक लक्षात ठेवलं पाहिजे की हैदराबाद संस्थान जेव्हा होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये मराठा स्पेसिफिकली मराठा हा काही बॅकवर्ड लिस्ट मध्ये नव्हता. दुसरी गोष्ट जरी तर असेल तरी एक आपण ग्राह्य धरलं काही काळासाठी तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ते 1947-48 ची गोष्ट होती. त्याच्यानंतर परत कालेलकर कमिशन झाला, त्याच्यानंतर मंडल कमिशन झाला, त्याच्यानंतर अजून एक राष्ट्रीय कमिशन झालं 2000ला आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर राज्याचे 4 मागासवर्गीय आयोगाने मराठवाड्यातल्या मराठा समाजाची परिस्थिती पाहिलेली आहे. आणि सगळ्यांचं ऑब्झर्वेशन असंच आहे की मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे. तो खानदेशात आहे, तो मराठवाड्यात आहे, तो कोकणात आहे, तो पश्चिम महाराष्ट्रात आहे, तो विदर्भात आहे. हे ऑब्झर्वेशन आपल्याला नाकारता येत नाही. आपण जो प्रश्न विचारला की मुंबईला येऊन प्रश्न सुटणार आहे का, तर मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की 5 वर्षापूर्वी असेच मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. 56-57 मोर्चे निघाले होते आणि त्यांचा एक शेवटचा जो महामोर्चा होता हा मुंबईमध्ये निघाला होता. आणि त्या मोर्चांचं फलित असं झालं की एक GR त्यांना भेटला त्या काळात आणि त्या GRच्या आधारे 50% वर त्यांना आरक्षण लागू झालं. पण ते कोर्टात टिकलं नाही. मला सरते शेवटी सगळ्यांना हेच सांगायचंय की आणि कोर्टात टिकणारं आरक्षण हे कसं भेटेल हे याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मुंबईला येऊन, पुण्याला येऊन किंवा अंतरावली हे होणार नाही. ही शेवटी लढाई कायद्याची आहे, डेटाची आहे. तसा मराठा समाज मागास आहे असा डेटा आजपर्यंत प्रोड्यूस होऊ शकलेला नाहीये. ते ठीक आहे तुम्ही त्याला बायपास करा किंवा तो कुणबी होता हे होता हे सगळे बायपास झाले. हा जालिम उपाय नाहीये. मराठा समाज सोशली बॅकवर्ड आहे, सामाजिकरित्या मागास आहे.
आणि तो कोणाच्या तरी मागं आहे आणि त्याचा ऍडिक्वेटली रिप्रेझेंटेड नाहीये सर्व्हिसेसमध्ये, पॉलिटिकली आणि एज्युकेशनमध्ये, हा डेटा जोपर्यंत कोर्टासमोर येणार नाही कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण टिकणार नाही. मग तुम्ही मुंबईला या, दिल्लीला जा किंवा इतर कुठेही जा, शेवटी तुम्हाला कोर्टातच जायचंय आणि कोर्टाला लागतो डेटा, माहिती, याच्याच आधारे हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. जी, मृणाल ढोले पाटलांनी या चर्चेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला तो गांभीर्यपूर्वक दृष्ट्या समाजापर्यंत सुद्धा पोहोचवला पाहिजे. चला रे मुंबईला, गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ, अशा प्रकारच्या घोषणा देणं सोपं आहे, तशा प्रकारचे मार्ग घोषित करणंही सोपं आहे. पण आंदोलक आणि त्यांच्याबरोबर चाललेलं आंदोलन हे यशस्वी करण्यासाठी एक कायदेशीर प्रगल्भ विचार असला पाहिजे. मला विशाल कदम यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. विशाल कदम, आपण कायद्याचे अभ्यासक आहात. आपण आता मृणाल पाटलांच्या मुद्द्याचा प्रतिवाद करणं गरजेचं आहे. ते असं सांगतात, मराठे मागास होते हे सिद्ध करू शकलो नाही आपण स्वातंत्र्यानंतर. आत्ताच्या स्थितीला मराठे मागास आहेत हे सिद्ध करण्याच्यासाठीचे काय मार्ग आपण अनुसराल आणि कायद्याची लढाई कायद्याच्या माध्यमातून कायद्याच्याच चौकटीत कशी लढाल? सगळ्यात पहिल्यांदा आपण जे वाक्य वापरलं, गोळ्या खाऊ पण मुंबईला जाऊ, ही जी मानसिकता आणि ही जी भावना का निर्माण झाली, शांततेत सुरू असलेलं आंतरवाली सराटीतील जे आंदोलन होतं त्याच्यावरती पोलीस बळाचा वापर करण्यात आला, त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींवरती गोळ्या घालण्यात आल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं हे शांततेतलं आंदोलन होतं आणि त्याच्यातून ही भावना, उद्विग्न भावना मराठा समाजातल्या पुढाऱ्यांची, नेत्यांची, आंदोलकांची आहे, दुसरं काही नाही. महत्वाची मुद्दा जो आहे की मराठा मागासलेला कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातला आहे. तर ती गोष्ट अशी आहे की राज्य मागास वर्ग आयोग जोपर्यंत मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला घोषित करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा समावेश हा आरक्षित प्रवर्गामध्ये करणं हे शक्य नाही. सरसकट महाराष्ट्राच्या संदर्भात मी बोलतोय. आता सुप्रीम कोर्टाने अतिशय स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मराठा कास्ट ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, फॉरवर्ड क्लास आहे, वगैरे वगैरे. तो सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना तो निकाल पाहायला मिळेल. ठीक आहे. या ठिकाणी झालं होतं काय, तर जो न्यायमूर्ती गायकवाड साहेबांचा जो आयोग नेमला होता, त्यापूर्वी मसे साहेब होते, त्यापूर्वी नारायण राणे समिती होती, या सगळ्यांनी मागासलेपणाचे जे निकष होते ते काय घेतलेले होते की मराठा समाज आजारी पडल्यानंतर तांत्रिक मांत्रिकाकडे जातो का? जातो. मग दैवावर त्याचा विश्वास आहे का? तर त्याचा आहे. तर या सगळ्या निकषांमध्ये मंडल आयोगाने जे निकष मागासलेपणाचे ठरवलेले होते ते निकषच मुळात या सगळ्या आयोगांनी त्याचा आधार म्हणून घेतलेले नव्हते. इंदिरा स्वानी युनियन ऑफ इंडिया या मॅटरमध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की मागासलेपणाचे निकष हे त्याच पद्धतीनं सुसंगत असले पाहिजे. मागच्या सरकारनं ज्या वेळेला हे आयोगाची स्थापना केली त्यावेळेला याच्यामध्ये खोडा घालण्यात आला होता. त्यानंतर 103वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टामध्ये त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज झाल्यानंतर तिथं केंद्र सरकार कमी पडलं, राज्यांना हे अधिकार आहेत हे सांगण्यामध्ये. त्यामुळं तुम्ही हे बघा, भारताच्या स्वातंत्र्य लढायला सुद्धा एक मोठा इतिहास आहे. 1857ला त्यांना माहित होतं का की आपण लढलो की लगेच स्वातंत्र्य मिळणार आहे? 100 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे लढणं, आंदोलन करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा गांधीजींनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गावर किशोरजी, जी 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 मान्य किशोरजी, पण यातला एक मुद्दा सापडत नाही. तुम्ही कायदेशीर दृष्ट्या या मुद्द्यांचा लढा कसा उभारणार आहात? मुंबईत आंदोलन आणणार हा एक मार्ग झाला, दुसऱ्या बाजूला कायदेशीर दृष्ट्या तुम्ही काय करणार आहात त्याचं उत्तर काय? क्युरिटी पिटिशन हा एकमेव मुद्दा आहे का आता हाताशी असलेला आणि ज्याच्यावर तुम्हाला जास्त भरोसा आहे, जास्त विश्वास आहे? पिटिशन म्हणजे आमच्या मेलेल्या मड्याला सलाईन लावण्याचं काम आहे. हे आंदोलन हे सत्य, अहिंसा, सिम्प्लिसिटी आणि विश्वासावरती आधारलेलं आहे. त्यामुळे आम्ही मुंबईमध्ये येऊन फक्त बसणार आहोत आणि सरकारला सरकारच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य पार करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, सत्याग्रह करणार आहोत. ठीक आहे, आपण सत्याग्रह करणार आहात. विशालजी एकच मिनिट. विशालजी एक मिनिट, किशोरजींना विचारलं होतं, त्यांनी उत्तर द्यायला सुरुवातही केली होती. किशोरजी आपण बोलणार आहात. एका बाजूला आपल्यासोबत असलेले विशाल कदम सांगतायत की ते मुंबईत येऊन बसतील, मुंबईमधून ते सत्याग्रह करतील. दुसऱ्या बाजूला मृणाल ढोले पाटलांनी मांडलेला मुद्दा पण लक्षात घ्यायला हवा, कायद्याची लढाई कायद्यानं लढायला हवी. त्यासाठी काय लढाई आणि तयारी तुम्ही करता आहात? मनोज जरांगे त्यासाठी काय करतायत? नाही, कायदेशीर लढाई सुद्धा चालू आहे. हे बघा, पहिले कायदेशीर लढाई क्युरिटीची आहे. कुणाबरोबर महाराष्ट्र शासन ती लढते, बरोबर आहे.
दुसरी लढाई मी मराठवाड्यात विशालजीने सांगितलं, माझी याचिका आहे, ते पण आमचंच काम पाहतात विशालजी. मराठवाड्याचा विषय तो पण कायदेशीर मार्गाने लढण्याचं चालू आहे. आता आमच्या सहकार्याने सांगितलं की मराठा समाज ह्या या आयोगाने मागासने सांगितलंय, तर हैदराबाद स्टेट सांगितलं, त्यांनी आंध्रात सांगितलं. त्यांच्या माहितीतून समाजाच्या माहिती सांगतो, आम्ही महाराष्ट्रात आलोच नसतो, आम्ही महाराष्ट्रात विनाअट विलीनच झालो नसतो तर आज आंध्रात राहिला असतो, तेलंगणात राहिला असतो, तिथं ओबीसी म्हणून आरक्षण घेतलं असतं. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, हे जे आम्ही आलो नुकसान झालं तर हे आमचं आरक्षण लहान भावाने वापरलं, काही हरकत नाही, त्याबद्दल दुमत नाही. पण त्यांना आता फार कायद्याचे बोलले ना ते. आज ओबीसीचं राजकीय आरक्षण थांबलेलं आहे. का बरं? हेच डेटा वगैरे त्यांनी देता. बर, जनसंख्येचा एक नवीन माहिती सहकार्यांना माहिती होऊ द्या, ओबीसीचं नुकसान कसं होतंय. ओबीसीचा डेटा, लोकसंख्येचा डेटा भाटिया कमिशनच्या नावावर महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केला. किती दाखल केला? 38.5, 37.5, समजा 38 धरू आपण. ठीक आहे. हो, नाही, हे महत्वाचं आहे. ओबीसीचे जे नेते आमचे सहकारी आहेत त्यांनी त्याच्यात लक्ष घालावं. एखादा हायकोर्टात गेला ना तर ओबीसीचं आरक्षण 50% येऊन जाईल, 38 50 वर. ठीक आहे किशोरजी, पण आज आत्ता हा विषय नाही. तुम्ही असं म्हणालात की कायदेशीर दृष्ट्या लढाई तुम्ही तुमच्या पातळीवर लढता आहात. मृणाल ढोले पाटलांनी हाच मुद्दा चर्चेमध्ये उपस्थित केला की मुंबईत येणं हा लोकशाहीचा अधिकार असू शकतो, लोकशाहीतला अधिकार वापरला म्हणून ठीक आहे, पण प्रश्न सुटणार आहे का याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. येत्या दिवसांमध्ये सुद्धा आपण या निमित्तानं भेटत राहू, चर्चा करत राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.